विठ्ठल केशवा राम
लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. नलगे देशकाळ, नलगे देशकाळ, मंत्रविधान सकळ. मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी. येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया. निर्मळ ते काया, अधिष्ठान तयाचे. कल्पनेचा साक्षी, तरी आदरेची लक्षी. आवडीने भक्षी, कोरडे धान्य मटमटा. कोरडे धान्य मटमटा. घेणे तरी भाव, घेणे तरी भाव. लक्षी दासाचा उपाव. तुका म्हणे जीव, जीवी मेळवील अनंत. येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया. निर्मळते काया, अधिष्ठान तयाचे. संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 918 क्रमांकाचा हा अभंग असून, प्रस्तुत अभंगात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भगवंताच्या स्वभावाच्या काही पैलूंचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. पैलूंचं दर्शन, जीवनाचं ध्येय, जीवनाचं साध्य, जीवनाचं अंतिम लाणी किंवा पोचण्याचं ठिकाण काय आहे. जीवाचं, मनुष्य देहात आलेल्या जीवाचं पोचण्याचं ठाण आहे, ठिकाण आहे भगवंत. भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे. दुसरं काही मिळवायचं नाही, दुसरं काही करायचं नाही, दुसरं काही जाणायचं नाही, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. निश्चित गोष्ट आहे. अनादिकालापासून आहे, अनंत कालापर्यंत राहणार आहे आणि प्रत्येकाचं हेच आहे सगळं. तर ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याची आपल्याला माहिती, त्याचं नॉलेज, त्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आधी दुरून झालं पाहिजे. त्याला शास्त्रीय परिभाषेत त्याला परोक्ष म्हणतात. आपण वेगळं राहून का होईना, पण ज्याचं तो कसा आहे, ज्याच्याशी लग्न करायचं आहे तो कसा आहे, मुलीला कळायला नको का? कळलं पाहिजे. ज्या शाळेत मला जायचं आहे, ज्यात शिकायचं आहे, त्यातले गुरुजी मॅडम कशा आहेत, स्वभावानं कशा आहेत, शिकवायला कशा आहेत, नियम पाळायला कशा आहेत वगैरे कळणार. साधी व्यवहारातली गोष्ट आहे, व्यवहारातली गोष्ट आहे. आणि ती 2-3 प्रकारानं चिंतनात घेता येते. एक चिंतनात अशी घेता येते की ज्याच्याशी आपल्याला नांदायचं आहे, जिथे आपल्याला राहायचं आहे, जिथे आपल्याला अभ्यास करायचा आहे, किंवा जे आपलं मूळ स्वरूप आहे, जे आपलं हक्काचं स्वरूप आहे, ते कसं आहे, म्हणजे आपल्या स्वभावाला मिळणारं आहे की नाही, आपल्याला अनुकूल राहील की नाही, ते टिकणारं राहील की नाही, ते आपल्याला भावेल का, आपण त्याला भावू का, या सगळ्याच गोष्टी त्याच्या मागे अशी गोष्ट आहे. तर यात अशी गंमत आहे की संसारातलं जर एखादं ध्येय तुम्ही ठरवलं, लग्न कार्याचं ठरवलं, खरेदीच्या व्यवहाराचं ठरवलं, एखाद्या पदाची प्राप्ती करून घेणं ठरवलं, एखाद्या शिक्षणाची एखादी साईड घेऊन एखाद्या सर्व्हिस करता किंवा एखाद्या पदाकरता आपल्याला अमुक करायचे असं जर ठरवलं काही, तर त्या ठरवण्यात आपल्याला जे ध्येय असतं त्यात आपली ॲडजस्टमेंट करावी लागते. काही आपलं काही त्याचं, काही आपलं काही त्याचं, असं करावं लागतं. अशी गोष्ट आहे. नवरा बाई ती म्हणते माझा नवरा असं करतो, त्रास देतो वगैरे वगैरे, अगं मग काही त्याच्या मनासारखं करावं लागतं, काही आपल्या मनासारखं ॲडजस्टमेंट करायला काहीतरी असं करावं लागतं. पण हे टार्गेट असं आहे, हे ध्येय असं आहे, परमेश्वर नावाचं ध्येय असं आहे की इथे ॲडजस्टमेंट काहीच नाही. जसं आपल्याला पाहिजे तसं आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं तिथे आहे. आणि
तिथलं जसं आहे तसं आपल्याला होता येतं. आपण तिथं गेल्यावर त्याच्यापेक्षा कमी नाही राहू शकत. बरं का, कमी नाही राहू शकत. आपण किती हुशार असलो तरी गुरुजीकडे गेल्यावर गुरुजी गुरुजी राहतात, विद्यार्थी विद्यार्थी राहतो. विद्यार्थी गुरुजी आणि गुरुजी विद्यार्थी होत नाहीत कधी, अशी गोष्ट आहे. पण तिथं गेल्यावर ती वस्तू किंवा तो परमात्मा जसा आहे तसं आपल्याला होता येतं, त्याचं रूप होता येतं. म्हणजे त्याच्यात काही कमी राहणं होत नाही. एक, आणि आपल्या ज्या ज्या सुखाच्या संकल्पना आहेत, आपल्या ज्या ज्या श्रेष्ठत्वाच्या संकल्पना आहेत, आपल्या ज्या ज्या सुखरूप बनण्याच्या संकल्पना आहेत, त्या सगळ्या संकल्पनाची बीज तिथून आली असल्यामुळे आपल्याकडे जी संकल्पनांची बीज आहेत त्या संकल्पना अनंत पटीनं तिथं फलीभूत होणाऱ्या आहेत. हे ज्याला कळतं, आत्ता मी जे बोललो ते ज्याला कळतं, लक्षात येतं, तो हे सोडून दुसरं काहीच करत नाही जीवनात. एवढंच करतो, दुसरं काही करत नाही. कारण तिथं मला सर्व्हिस कशी आहे, किती वेळ काम करावं लागणार, कोण कोण माझ्यावर बॉसिंग करणार, माझं पेमेंट किती मिळणार, किती दिवसांनी मिळणार, मला सुट्टी किती मिळतं, या जशा गोष्टीची चिकित्सा करावी लागते तशी तिथे चिकित्साच नाही. सगळं तुम्हाला जसं पाहिजे त्याच्यापेक्षा 10,000 पट श्रेष्ठ तिथे की त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. असं असलं तर माणसाने डोळे झाकून त्या मार्गानं धावत निघावं आणि 1000 कामं सोडून तेवढंच काम करावं. हे शहाण्या माणसाचं काम आहे, अशी गोष्ट आहे. पण मनुष्याला व्यवहारात चिकित्सा करायची, चौकशी करायची, हे असंच नको तसंच नको असं काहीतरी चॉईस करायची सवय लागलेली आहे. म्हणून माणूस त्या सवयीशिवाय प्रवृत्तच होत नाही. म्हणून त्याला भगवंताची माहिती पाहिजे. हे विधान पहिल्यांदा मांडलं गेलं. भगवंताची पण माहिती, तुम्हाला माहिती करून घेतल्याशिवाय नाही प्रवृत्त व्हायचं ना, ठीक आहे, आम्हीच सवय करतो, आम्ही सवय लावतो तुम्हाला. आणि तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा अनुभव अनेक पैलूंनी देवाची माहिती सांगणारा आपल्याला मिळवला. यात 5-7 गोष्टी सांगितल्यात तुकाराम महाराजांनी या अभंगात. या अभंगात 5-7 आपण जेवढे अभंग इथून पाहिले आणि तुम्ही ऐकले असतील तेवढ्याच हा विषय अशा पद्धतीनं नाही आलेला, अशी गोष्ट आहे. नित्य नूतनत्व या 5-7 गोष्टी. देव कुठं येतो, देव कुठं येतो, कारण मोठे लोक कुठं जात नाहीत सहसा, त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं. पण देवाचं तसं नाही, देव येतो. कुठं येतो, ठीक आहे, येऊन कुठं बसतो. पहिल्यांदा देव कुठं येतो, त्याच्यानंतर देव कुठं बसतो, त्याच्यानंतर देव काय करतो, देव काय पाहतो, देव काय खातो, देव काय घेतो आणि देव काय देतो. इतक्या गोष्टींची उत्तर आहेत यात, इतक्या गोष्टींची उत्तर आहेत. बरं, एवढा मोठा देव जर आपणहून येतो, बसतो, पाहतो, निरीक्षण करतो, आपल्याकरता काहीतरी करतो, आपण दिलेल्या आनंदानं खातो, आपल्याकडून काहीतरी स्वीकार करतो आणि आपल्याला काहीतरी देतो. इतका अनुकूल देव होतो, त्याच्याकरता आपण काहीतरी करावं लागेल ना. तेवढ्याच 5-7 गोष्टी आपल्याकडे असाव्या लागतील ना. तो येतो कधी आपल्याकडे, तर आपणही कधीतरी त्याच्याकडे जावं लागतं ना. दुसऱ्याला जर म्हणलं आमचे 4 मुलांचे लग्न झाले, तुम्ही एका लग्नाला आले नाही, आणि ते म्हणतो माझ्या 6 मुलांचे झाले, तुम्ही नाही आले, तेव्हा अरे जाणं येणं देवाणघेवाण आहे व्यवहारात. मग देवाकडे आपल्याला जावं लागेल ना. देव बसतो त्याच्या घरी आपल्याला जाऊन बसावं लागेल ना 2 तास कधीतरी. म्हणजे ज्या 5-7 गोष्टी देव कशा करतो याचे जे वर्णन आहे, म्हणजे देव करतो हे निश्चित झालं. कसं करतो त्याचा तपशील नंतर पाहू आपण. पण देव जर असं करतो, येतो, बसतो, करतो, पाहतो, खातो, घेतो, देतो, एवढं जर देव करतो तर त्याच्या बदल्यात आपल्याला तेवढंच तरी करावं लागेल ना आधी थोडंफार. तो जर एवढा मोठा आहे, आपण जर एवढे सामान्य आहोत आणि आपल्याला जर तो प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्याच्या इतकं सगळं त्याचं जर आपल्याला मिळणार आहे, तर या 5-7 गोष्टी तो करतो तसं निदान आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल ना. नाही हो, काही करावं, आपल्याला एकच गोष्ट करायची.
आपल्याला एक गोष्ट करायची आणि तो 7 गोष्टी करतो, तो मोठा असून अनुकूल होऊन तो सगळं सोडून देतो मोठेपण आणि आपल्याला त्यात मिसळून घेतो. इतकी सोपी गोष्ट, इतका सोपा व्यवहार, इतका सोपा बिझनेस तुम्हाला व्यवहारात कुठे मिळेल का? बोला. नाही मिळणार, नाही मिळणार. तर त्याचं उत्तर असं आहे की आपण काय करायचं हे पहिल्यांदा तुकोबांनी सांगितलं आहे आणि मग देव त्याच्याकरता काय काय करतो ते नंतर सगळ्या गोष्टी सांगितल्या. आपण काय करायचं ही गोष्ट आहे. अशी गोष्ट असते, आपण मोठ्या ठिकाणी जर चाललो, मोठ्या ठिकाणी जर चाललो, आपल्याला माहिती नसली आणि आपल्या वागण्याच्या धांदलीमुळे किंवा वेंधळेपणामुळे आपला तिथला व्यवहार जर बिघडणार असला तर आपल्याला मोठे नेणारे लोक म्हणतात की तिथं फार कडक असतं बरं, तिथं इकडं तिकडं बघायचं, बावळटसारखं हसायचं, काहीतरी डोळे मिचकायचे किंवा असं बघायचं, काहीतरी बोलायचं, मध्येच वचकन बोलायचं, असं काही करायचं नाही. शांतपणे बसायचं, तिथं जाऊन बसायचं, निरीक्षण करायचं, लक्ष द्यायचं. कोणी प्रश्न विचारेल त्याला नम्रपणे, शांतपणे, थोड्या शब्दात पण स्पष्ट बोलून व्यवस्थित अशा प्रकारचं उत्तर द्यायचं बरं. हां, यातलं काही बिघडलं तर पुढचा सगळा व्यवहार बिघडून जाईल, सोयरीक होणार नाही, कोणी विचार नाही आपल्या बरोबर. हे जसं असतं त्याप्रमाणे आपल्याला परिचित नसलेल्या क्षेत्रात आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला तिथल्या नियमाकरता जागरूकपणे वागावं लागतं. त्याप्रमाणे परमार्थाच्या क्षेत्रात जाताना फक्त आपलं काम आपण नीट करीत राहायचं, हे सूत्र आहे. आपल्याला जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे राहून देश काळ हे सांभाळून वेळ वाया न घालून मन बाकीकडे जाऊ देऊन न देता आपल्याला आपलं काम प्रामाणिकपणे करावं लागतं, तर आपल्याला त्याचं फळ मिळतं. जी एक गोष्ट आपल्याला करायची तर ही गोष्ट आपल्याला अशी करायची आहे. तुकाराम महाराजांनी त्या 2 गोष्टी सांगितल्या की काही गोष्टीचा विचार करायचाच नाही आणि काही गोष्टीचा विचार करायचा आहे. तर काय? नलगे देशकाळ मंत्रविधान सकळ मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी. एक एक शब्द ऐका, लाख कोटी मोलाचा एक एक शब्द आहे. नलगे देशकाळ, देशकाळ नाही. ठीक आहे, मंत्रविधानाची काही अट नाही, म्हणजे तुम्हाला मोकळं कुठे हे अगोदर सांगितलं. आणि बंदिस्त काय की हे केलंच पाहिजे असं काही आहे आणि हे करण्याची गरज नाही. माणसाचं कसं असतं की जे करायची गरज नसते त्याला आपण महत्त्व देतो खूप, कारण आपल्याला आपल्या पुढच्या मागच्या सवयीमुळे वाटत असतं. ते असतं मूर्खपणाचं. ज्याचं महत्त्व शास्त्राने सांगितलं नाही ते तुम्ही मनाने महत्त्व द्यायचं कशाला त्याला, अशी गोष्ट आहे. तर आपल्याला एखादा सकाम संकल्प करायचा असला, काही कर्मकांडामध्ये काही जर अनुष्ठान असलं, त्यात संकल्प करायचा असला तर त्याला देशकाळाचं बंधन आहे. देशकाळाचं बंधन आहे. मग ते अग्नी आहे का, हे आहे का, ते आहे का, मुहूर्त आहे का, किती वाजवायची वेळ आहे, ते तो टळला न पाहिजे वगैरे वगैरे, अगदी लग्न लावेपर्यंत. देशही पवित्र असला पाहिजे. आपल्याला जर गायत्री पुरस्चरण करायचं असलं तर त्या पंचक्रोशीत गोहत्या होत नसली पाहिजे, तर ते फळायला येतं, नाही ते येत नाही. म्हणजे देशकाळाची शुद्धी ही कर्म करण्यामध्ये खूप महत्त्वाची मानलेली आहे. पण एकच सूट आहे की नामभक्ती करायला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उत्तर. नलगे देशकाळ, देशकाळाचा विचार करायचा नाही, म्हणून त्याच्याकरता आता आपल्याला वेळही घालवायचा. पुढे काय? मंत्रविधान सकळ. मंत्र म्हणजे मुखानं जे म्हणायचं असतं त्याला म्हणतात मंत्र, बरं का. संकल्पाचे मंत्र असतात, त्याच्यानंतर अगोदरचं स्तवन असतं, गणपतीचं सरस्वतीचं वगैरे जे श्लोक असतात काही ते असतात. त्याच्यानंतर प्रत्येक कर्माला शांतीसूक्त पठण करावं लागतं, ब्राह्मण असते. काही वेळेला पुण्याह वाचन लागतं, काही वेळेला नांदी श्राद्ध लागतं. हे काय? त्याला लागणारे मंत्र आणि त्या मंत्राच्या प्रमाणे ते विधान. मग नांदी श्राद्धाचं असेल, पुण्याह वाचनाचं असेल, कोणतं विधान. तर मंत्र आणि विधान
आणि सकळ म्हणजे मंत्रविधानाच्या अनुषंगानं आलेल्या गोष्टी. यजमान पत्नीनं स्वीकीरभूत असलं पाहिजे, स्नान करून आलं पाहिजे, मंगल तिलक केला पाहिजे, त्याच्यानंतर विशिष्ट प्रकारे ब्राह्मणांनी सांगितल्यानंतर आपल्या मोठ्या देवाला पाया पडून आलं पाहिजे, घरातले जे मोठे माणसं आहेत त्यांना पाया पडून त्या ठिकाणी, ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक म्हणजे मंत्र विधान सकळ 5 गोष्टी सांगितल्या. देश काळ मंत्र विधान आणि सकळ म्हणजे त्याच्या अनुषंगाने आलेल्या गोष्टी व्यवस्थित सांगतात तुकाराम महाराज. या 5 गोष्टीचा काहीही विचार करावा लागत नाही, टेन्शन फ्री, मिटलं काम, काही नाही. मग काय करावं लागतं? मग काय करावं लागतं हे उत्तरार्धात सांगितलं. मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी. 5 शब्द आहे. मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी. आपल्या मनाला निश्चळ करावं. शरीराचं आसन इतर कर्मकांडात महत्त्वाचं आहे. खाली पवित्र आसन घ्यावं, आपण त्याच्यावर बसावं, ते आसन कसं असावं, त्याच्यावर आपलं बसणं कसं असावं, असं वगैरे वगैरे. तर इथे फक्त मनाचा प्रश्न आहे. भगवंताला आपलंसं करण्याकरता आणि त्याने सगळं यावं, बसावं, पाहावं, करावं, खावं, द्यावं आणि घ्यावं आपल्याकडून. इतकं सगळं करण्याकरता आपल्याला एक करायचं, मन निश्चळ करायचं आहे. निश्चळ म्हणजे मन जे चंचल आहे, चंचल शब्दाच्या सापेक्ष निश्चळ आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव दुष्करम. अवघड आहे ते, मन चंचल आहे. पण त्याचं उत्तर, अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी सांगितलं आहे की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येनच गृह्यते. अभ्यास करावा लागतो आणि वैराग्यानं ते मन एकाग्र करावं लागतं. तर एकाग्र केल्यावर मन एकाग्र होतं. नाही होत असं नाही. कोणाचं होतं? कोणाचंही होतं. कोणाचं होतं? मग काय प्रयास करावा लागतो. मग प्रयास केलाच पाहिजे. आपण चंचल मन करण्याला मन मोकळं सोडलंय ना. मोकळं सोडण्याचा मूर्खपणा जर आपण केलाय, मनाला मोकळं सोडण्याचा, ऐका महत्त्वाचं म्हणून ऐका, मनाला मोकळं सोडण्याचा जर आपण मूर्खपणा केला आहे, तर मग त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्या मनाला एकाग्र करण्याकरता जास्त प्रयास लागले तर त्याच्यावर कोणावर जोजार आहे? तो आपल्यावरच आहे. आपल्यावरच आहे. आपलं मन ऐकत नाही असं म्हणून हात झटकून आपल्याला मोकळं नाही होत आहे. हात झटकायचा प्रयत्न केला तर तेच मन आपला गळा धरून आपला खून करतं. अशी गोष्ट आहे. म्हणून इकडे भगवंताच्या नामाचा, संतांच्या संगतीचा सतत अनुसंधान ठेवण्याचा, एकाग्र राहण्याचा, एकांतात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्यावरही मन जर निश्चळ नसतं होत तर शास्त्रकारांनी सांगितलं नसतं. अभ्यास न करताना जर मन निश्चळ होत असतं तरी शास्त्रानं याला महत्त्व दिलं नसतं. पण करुणी निश्चळ मनची इथं जे महत्त्व दिलं याचं हे कारण आहे की मन चंचल आहे. ते चंचल असताना परमार्थाचं काहीही होत नाही. व्यवहाराचं होत नाही तर परमार्थाचं काय होत आहे? व्यवहारसुद्धा नीट होत नाही चंचल मन असल्यावर. अशी गोष्ट आहे. कामानं, क्रोधानं, लोभानं, हावरेपणानं, वेंधळेपणानं, जडपणानं कितीतरी कारणं आहेत त्याला. त्याचा स्वतंत्र विषय होईल. म्हणून चंचल मन निश्चळ करण्याचा प्रयत्न करावा. निश्चळ होतं, ते नक्की होतं. म्हणून मनची निश्चळ करून काय करावं? काही नाही, देवाची करुणा मागावी. स्वतःकडे दीनपणा घ्यावा. मग स्वतःचे अपराध आठवावेत, स्वतःचे प्रसंग आठवावेत, स्वतःचा हलकटपणा कसा आहे ते आठवावा, देवाचं मोठेपण आठवावं. तो मोठे असून तू भक्ताचा कैवारी म्हणून त्याला उदाहरण देवाचेच देवाला सांगावे. करुणा भाकण्यातले अनंत प्रकार आहेत. अशी गोष्ट आहे की आपल्याला नाही आलं तर नुसती देवाची अनेक नावं पाठ करावीत आणि सद्गदित रामकृष्ण ते नाम सोपे रे, रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घरा अविनाशा. हे काय आहे? देवाचे नावच आहेत, नुसते नाव आहेत. अशी गोष्ट आहे. पण
कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा, अशा प्रकारची देवाची करुणा भाकावी. करुणा भाकावी म्हणजे आपलं अंतःकरण कारुण्यानं भरावं. आपलं अंतःकरण कारुण्यानं भरावं म्हणजे आपलं अंतःकरण व्याकुळतेनं भरावं, की मी खूप हे आहे, मी खूप दीन आहे, पापी आहे, अपराधी आहे, अन्यायी आहे. मी तो अनाथ अपराधी. सगळा अभंग बघून घ्या, नाटाचा तिसरा अभंग आहे महाराजांचा. मी अन्याय करणार आहे, अपराधी आहे, पापी आहे, हे सिद्ध करावं. कारण आपण म्हणलं नाही तरी आपण पापी असतोच, अनंत जन्माचे पापी आहेत आपण. पण आपल्याला ते कळत नाही, कळवून घेत नाही, विचार करीत नाही. कोणी सांगितलं तरी आपण ऐकत नाही आहोत. हे आपला फार मोठा दोष असतो. मी माझं म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचं नाही बोलत. तर आपण अपराधी असतो. ते आपलं अपराधीपण आपल्याला तीव्रत्वानं जाणवलं पाहिजे आणि ते पश्चातापानं व्याकुळ होऊन देवाकडं सांगितलं पाहिजे. हे करुणा भाकण्याचं लक्षण आहे. आपल्याकडून करुणा भाकण्याचं लक्षण आहे. पण हे नुसतं एवढंच नाही, तर तू कसा आहेस? तू निर्मळ आहेस, तू अलिप्त आहेस, तू निरुपाधिक आहेस, तू कशातच नाहीस. पण आमच्यासारखा अपराधी आला तर त्या अपराध्याला क्षमा करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे, दया तुझ्यात आहे, म्हणून त्याचं वर्णन करावं. किती वर्णन करावं? तर आपली करुणा भाकावी म्हणजे आपण अपराधी आहोत हे कबूल करावं आणि आपण दीन बनावं, की मला काहीच करता येत नाही, आता माझं तूच सर्वस्व आहे. म्हणून दीनपणा आपल्याकडे घेऊन, कमीपणा घेऊन, हलकटपणा घेऊन आपले अपराधाचा उच्चार वारंवार करून आपली व्याकुळता सिद्ध करावी, म्हणजे करुणा भाकणं आहे. आणि करुणा भाकणं हा भगवंताकडून जर अर्थ लावायचा लागला तर त्याच्या अंतःकरणात कारुण्य निर्माण होईल. आपल्यासारखं व्याकुळतेचं कारुण्य नाही, दयेचं कारुण्य, की अरे रे, याच्यावर दया केली पाहिजे, याला पश्चाताप झालाय, याला आपलं चांगलं वाटत नाही, याचा अहंकार गेलाय, त्यानं अभिमान सोडलाय, याला पश्चाताप होतोय. तुम्ही बघा ना, रस्त्याने आपण चाललो आणि एखाद्या माणसाने धक्का दिला आणि तो माणूस जर जरा संयमी नसला, तो म्हणतो का रे, डोळे फुटलेत का? रस्त्याने चालला का कुठं? का घरात चालतोय तुझ्या? काही लाज ठेवून जरा, असं बोलतो त्याला, वाटेल ते बोलतो. त्यांनी धक्का लावला, चूक नसते ना. बोलायचं जास्त का नाही बोलायचं की कमी बोलायचं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण चूक नाही ना, त्याने बोलणं हे खाल्लं पाहिजे. पण धक्का देऊन जर तसाच चालला तो माणूस असं बोलतो आणि धक्का लागल्याबरोबर सॉरी हो साहेब, लागलं बरं का, क्षमा करा, चुकून लागलं. मग तो इतकं बोलतो का? तो इतकं नाही बोलत. मग तो फार असतो तर अरे म्हणजे चुकलं काय म्हणतो, असं घरी जाऊ नको परत म्हणे, जा, एवढं काहीतरी बोललं थोडं, फार जर तामसी असला तर. नाही तर म्हणलं होऊ द्या काय हो, आमच्याकडून नाही होतं, झालं गेलं, जाऊ द्या, नमस्कार, अशा प्रकारे. म्हणजे माणूस कडक झाले, एकदम स्मूथ होतो माफी मागितली. हे जर सामान्य माणसाच्या बाबतीत आपल्याला दिसतं तर देव तर कृपाळू, कृपेचा सागर आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामापाशी पार पाववील असं म्हटलं. मग एखाद्या छोट्याशा गुन्ह्यानं आपल्या माफी मागितली की एखादा सामान्य माणूस जर आपल्यावर मेहर नजर ठेवीत असेल तर ज्याच्या सृष्टीत ज्याचा आपल्याला माहीत नाही पण सतत संबंध आहे आणि सतत आपण अपराधाच्या राशीच्या राशी करत आलो, तर त्या राशी सगळ्या मिटवण्याकरता एका मनुष्य देहात येऊन रोज जर तासभर नुसती करुणाच भाकली तर आपलं काय जातं आणि त्याला काय मिळतं जास्त? एवढं काय केलं जातं आपण आपल्याकडून? तर मनची निश्चळ करून करुणा भाकावी, मन शांत एकाग्र करावं, मनाची वृत्ती तिकडेच लावावी आणि सगळी करुणा कशी भाकावी ती ठरवून घ्यावी किंवा व्याकुळ झाल्यानंतर जी येईल ती भाकावी, अशी गोष्ट आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. एवढं आपल्याला केल्यानंतर काय होतं? तो कृपा करतो
त्याला दया येते की असं कशी काही म्हणणारे असेल असं म्हणून हेंगळून जातो? नाही नाही, येतो बैसल या ठाया. भगवंताची पहिली क्रिया ही येतो. येतो, तो आपल्याला बोलावीत नाही. आपण काय करतो, एखादा माणूस भेटला आणि आपल्याला करुणा भाकायला लागला की माझ्याकडून असं चुकलं, तो म्हणतो हे वा इथं रस्ता आहे, इथं काही मी तुमच्याशी बोलू शकत नाही, तुम्ही आमच्या आश्रमावर या, मग तुमचं सगळं निवेदन मांडा, आमच्या मनात बरंच आहे ते आम्ही सांगू आणि मग तुम्ही म्हणाल, मग आपलं पुढचं काय आहे ते जुळेल त्याच्यावर. इथं नाही बोलत, तुम्ही या, तुम्ही या. भगवान कुठेही भेटायला तयार नाही, तुम्ही जिथे आहेत तिथे यायला तयार आहे. सुख येतो घरा नारायण, तिथे यायला तयार येतो. कुठं? बैसल या ठाया. म्हणून ठाईचं बैसोनी करा एक चित्त. काशीला जा, गयेला जा, इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा, हे करा, याचं तिथं महत्त्व आहे, त्याचं तिथं महत्त्व आहे, त्याचं आहे महत्त्व, नाही म्हणणार नाही मी, माझा शास्त्रावर पूर्ण भरवसा आहे, सगळं महत्त्व आहे. पण हे जे आहे ना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याची पूर्ण प्रसन्नता प्राप्त होणे हा जो ध्येयाचा भाग आहे, आणि त्याच्याकरता त्याने आपल्यावर कृपा करावी असं वाटलं, त्याला कुठंही जावं लागत नाही. कुठंच जाऊ नका, काही गरज नाही. आपल्याला सतत इकडं तिकडं 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 चिवडायची सवय लागली आणि सतत नवीन पाहिजे म्हणून अशी गोष्ट आहे. एकाच जागेवर 8 तास 12 तास बसलं आणि आयुष्यभर बसलं तरी या साधनेत जर असं आपण असं कंटाळा येणारच नाही अशी गोष्ट आहे. आमचा या लॉकडाऊनमधल्या एक 10 महिन्याचा अनुभव आहे हा. कुठं जायची गरज नाही, आपल्याला जे करायचं ते आपण करता. अरे निवांत किती वेळ मिळतो यात, किती काही वेळ मिळतो आहे. आणि इकडं तिकडं जाताना प्रत्येक वातावरण येतं, पहिलं वातावरण पुसून जातं, नवीन आपला हे जमवतं. पुन्हा ते गेलं की दुसरं, पुन्हा ते गेलं की दुसरं. कॅसेट खराब करण्याशिवाय दुसरं काहीच होत नाही त्यातून, अशी गोष्ट आहे. आणि एकांतातली साधना सातत्याची साधना होती. म्हणून परमात्मा येतो बैसल या ठाया. हे केवढी प्लस बाजू आहे तुम्ही लक्षात ठेवा. एक, बाकीच्या 7 बाजू आहेत अजून. येतो बैसल या ठाया. येऊन काय करतो? आसने व्यापी देवराया. आसन व्यापितो. इथे आसने म्हणजे आपल्या आसनाने व्यापितो. तर काय व्यापतो हा प्रश्न येईल परत. आसन शब्दाचा संस्कृतात 2-4 अर्थ आहेत. पहिल्यांदा आसन म्हणजे पृथ्वी, दुसऱ्यांदा आसन म्हणजे त्या पृथ्वीवर आपण बसायला जे टाकतो ते, तिसरं आसन म्हणजे तुम्ही आसनस्थ व्हा किंवा आसन ग्रहण करा, म्हणजे आपलं बसणं हे आसनच आहे ना. आपलं बसणं हे आसन आहे, म्हणजे आपण बसतो ते. पहिलं पृथ्वी हे शब्द आहे. अगदी तुकाराम महाराजांनी म्हटलंय काय, आकाश मंडप पृथ्वी आसन म्हणे तेथे रमे तेथे मन क्रीडा करे. कोणी अतिथी आला की आपली पहिल्यांदा आपल्या घरातली जागा त्याला द्यावी लागते. 2x2 किंवा 3.5x2. झोपायचं असलं तर 3.5x2, नाही तर मग 2x2 त्याला जागा द्यावी लागते. पृथ्वी पाणी असं, आणि पृथ्वी पाणी आसन मिठी बाणी या 4 गोष्टी द्याव्या लागतात. जागा द्यायची, त्याच्यावर आसन टाकायचं, पाणी द्यायचं प्यायला, आणि गोड शब्दाने बोलायचं की हो आप आए, हमारा बहुत भाग्य उदय हुआ है आज, असं काही गोड बोलायचं त्यांच्याशी. तर पृथ्वी हे आसन, दुसरं आपण त्याच्यावर टाकतो ते, अशी गोष्ट. तिसरी आपण जे बसतो ते, आपलं शरीर त्याच्यावर बसतं ते. आणि चौथं आसन ते आतलं आहे. चौथं आतलं आहे. आसने व्यापी देवराया. आसने हा शब्द जर बहुवचन म्हणून घेतला तर यातलं कोणतं लक्षण, आसने शब्दाचं, आसन शब्दाचं कोणता अर्थ इथे लावता येईल असा जर विचार केला तर येतो बैसया ठाया आसने व्यापी देवराया. पहिल्यांदा तो जो परिसर आहे तिथं सगळा भगवान व्यापून राहतो. तुम्ही घरात बसलात का, तुम्ही देवघरात बसलात का, तुम्ही झाडाखाली बसलात की तुम्ही शेतात बसलात, कुठं बसलात, त्याच्या भोवतालचा परिसर सगळा परमात्मा येतो. त्या
आसनाला म्हणजे पृथ्वीच्या त्या भागाला व्यापतो. उदाहरण सांगेन तुम्हाला. ज्यावेळेला हिरण्यकश्यपूनी शेवटी प्रल्हादाला मंडपात आणलं, तो रागावून बोलू लागला चिडून की नारायण आहे का तुम्हाला? तुम्हाला सगळीकडे आहे नारायण, कुठं नाही बाबा. शक्ती कोणाची? तर तुम्हालाही त्याची आहे, माझी त्याला आहे, सगळं सांगत नाही. तर त्यावेळेला निज काय सत्यम विधातून निजभृत्य भाषितम, आपल्या भक्ताचं बोलणं खरं होण्याकरता भगवंतानं काय केलं तर भगवान त्या सगळ्या परिसरात आणि त्या ठिकाणी चेतन रूपाने प्रगट झाले. आणि जिकडून तिकडून दगडातून, खांबातून, वरच्या छतातून भीम, कॉलम, लाकडं, दांडे, खांडे काय जे होते त्या मंडप जसा काही होता त्याच्या प्रत्येक अवयवातून गुर्र 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 असा आवाज येऊ लागला. म्हणजे आसनी व्यापी देवराया याचा अर्थ पृथ्वी आसन जर असा घेतला तर तो सगळा भाग भगवंतानं व्यापून त्या ठिकाणी टाकला. म्हणजे सगळीकडे भगवान मागे पुढे अशा प्रकारचा उभा आहे. ते भगवान काय आपल्यासारखा देह थोडाच आहे, म्हणजे इथं आहे तर तिथं नाही, तिथं एक दिशेने तो व्यापकच आहे, व्यापकच आहे. पण या माईक पदार्थाच्या या जगात तो सामान्य विशेषत्वानं प्रगट होत असल्यामुळे सामान्यत्वाने व्याप्ती सगळीच आहे, पण विशेषत्वानं प्रगट होते. म्हणून आसने व्यापी देवर आहे. दुसरी गोष्ट आहे की आसन कधी कधी आपण साधन करीत असताना देवाला आसन टाकायची पद्धत असते. उदाहरणार्थ रामायणाची कथा आहे, हनुमानजीला आसन टाकतो ना आपण, आसन टाकतो, अशी गोष्ट आहे. आपल्याजवळ जर बाळकृष्ण आपलं दैवत असेल तर एखादा चौरंग मांडून त्याच्यावर आपण आसन ठेवून देतो आणि त्याच्यावर त्याला ठेवून देतो. म्हणजे आपल्याजवळ असलेली मूर्ती, फोटो काय जे असेल ते ठेवायचं किंवा नुसतं आसन टाकून ठेवायचं आणि अव्यक्त रीत्या त्याच्यावर भगवान त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही पण बसतोय अशी भावना करावी. भगवान बसतोच त्याच्यावर. जिथे त्याला आवडीचं भजन वगैरे असतं तिथं तो येतो. पण आपण आसन नाही टाकलं तर आपला गुटमळत राहत असेल, कुठेतरी मागे पुढे असं अधांतरी राहत असेल. आसन दिलं तर त्याचं ग्रहण नाही करतो तो. आसन आहे व्यापी, आपण आसन दिलं तर व्यापतो. तिसरी गोष्ट अशी आहे की आपलं शरीर ज्या वेळेला पवित्र होतं त्यावेळेला शरीरच त्याचं आसन होतं. कारण शरीरच आसन होतं. किंवा आपलं सोडून द्या, आता आपण असं म्हणू की एखादा महात्मा आला आपल्या घरी, महात्मा आला आणि देव त्याच्या हृदयात खेळतो आहे. आपण काय कल्पना करतो, महात्मा नाही आला, आज तुमच्या रूपानं आमच्या घरी देवच आले. आपण आसन दिलं आणि एखादा महात्मा बसला तर तुमच्या घरी तुमच्या रूपानं आमच्याकडे देव आले असं आपण म्हणतो की नाही, मानतो की नाही, बोला. असं आपण मानतो. तर खरंच त्याच्या रूपानं देव आलेले असतात. म्हणजे पृथ्वी एक आसन शब्दाचा अर्थ त्याच्यावर घातलेलं आसन, त्याच्यावर बसलेले आपण सोडून द्या. महात्मा कोणी आला तर त्याला देव म्हणायचं, आपणच आपल्याला देव म्हणायचं नाही, म्हणून आज सोडून द्या असं मी म्हणतोय. अशी गोष्ट तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणती तेथे ओतली ते मूर्ती. पूज्य, सगळ्या जगाला पूज्य असलेला, बरं का, जगी पूज्य एक देवची हा, तर जगाला पूज्य असलेल्या देवाला जे पूज्य आहेत, पूज्या पूज्यमान कोण? हरिजन. भगवान ज्याला आवडतो आणि भगवंताला जे आवडते ते जर कथेला उभे असले, कीर्तनाला उभे राहिले तर ते ज्याची कीर्ती वर्णन करतात भगवंताची, त्या भगवंताचीच मूर्ती ते ओतलेली असतात. भगवंताची ओतीव मूर्ती म्हणजेच कथा करणारे हरिजन आहेत असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. देवते संत, देवते संत. तर संतत्व असणं म्हणजे मन एकाग्र करून करुणा भाकणारे जे असतं मन, त्याला संतत्व येतं. आणि ते ज्या आसनावर बसले असतं त्याचंच आसन देव करतो, म्हणजे त्याच्या अंतःकरणात येऊन प्रगट होतो असं त्याचा अर्थ आहे. प्रगट होतो काय? शरीराचं वर्णन आहे. शरीर सकळ ही शुद्ध, शरीर निधीचाही निध, शरीरे तुटे भवबंध, बसे मध्यभागी देव शरीरा. स्पष्ट वर्णन आहे.
शरीराच्या मध्यभागी म्हणजे हृदय आहे मध्यभागी, दुसरं कोणतं आहे. तिथं देव शरीरा मध्यभागी वसतो राहतो. मग त्याच्या आसनात येतो. आसनात येतो म्हणजे अंतःकरणात येतो. त्याच्या शरीरानं देव असतो, हे तिसरा अर्थ आहे. आणि चौथा अर्थ आहे त्याचं अंतःकरणात देव प्रगट होतो. येतो बैसली या ठाया, जिथं तो बसलाय तिथे सगळी आसनं, पृथ्वी आसन, त्याला किंवा स्वतःला टाकलेलं आसन, त्याच्यावर बसलेले शरीर यष्टी विग्रह, श्रीविग्रह आणि त्याच्यात असलेलं चित्त, या चारही आसनाला भगवान त्या ठिकाणी व्यापतो. तर व्यापतो कसा, तर चित्त निर्मळते काया अधिष्ठान तयाचे. तर निर्मळ काया म्हणजे ज्यात मद मत्सर काम कोहम मदमान न मोहा लोभ न क्षोभन राग न द्रोहा जिनके कपट दंभ नाही माया तिनके हृदय बसहू रघुराया. महर्षी वाल्मिकांचं वचन आहे रामचरित मानसात, की हे जितके हे दोष ज्याच्यात अजिबात नाही त्याचं निर्मळ शरीर आहे, सूक्ष्म शरीर स्थूल शरीर, तिथे तुम्ही बसा. म्हणजे निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. तुका म्हणे मन करारे निर्मळ मग तेणे मग नारायण देईल भेटी. ते येऊन गोपाळ राहे तेथे, असं आहे. तर निर्मळ शरीर होतं तेच त्याचं अधिष्ठान आहे. आणि त्या निर्मळ शरीरातलं जे चित्त नावाचं गोष्ट आहे ते चित्त अशा प्रकारचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. त्याची सुरुवात काय मला आठवे ना, पण चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. तुकाराम महाराज म्हणाले की मी कीर्तन करायला लागलो, कीर्तनात देव येत असतो, देवाला योग्य आसन दुसरं कोणतंही मला सापडलं नाही, म्हणून माझं चित्तच मी त्याला अंथरलं, माझं चित्त त्याला अंथरलं आसन म्हणून, आणि चित्ताच्या आसनावर देवाला बसवलं आणि मग देवापुढं मी कीर्तन करायला लागलो. काय कशी संकल्पना आहे, कसा अनुभव आहे बघा, अशी गोष्ट. देव एक ठिकाणी म्हणतो, जो मला चित्ताचं आसन घालतो मी त्याला आसन घालतो म्हणे, मी पण त्याला आसन घालतो. अगदी ज्ञानेश्वरी वाचा आपण, मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतःकरण बैसो घाली. अगदी स्पष्ट वचन असंच आहे, जया मी अंतःकरण बैसो घाली. अशा लक्षणाचे जे संत आहेत माझे, एकाग्र चित्त करून माझी करुणा भागतात, किंवा या 12व्या अध्यायात जे वर्णन आहे ते, तर असे जे भक्त आहेत त्याचे लक्षण ऐक. आणि अशा लक्षणाने असलेले भक्त जर आले तर त्याला मी माझं अंतःकरण बसायला घालतो. भक्ताला मी माझं अंतःकरण बसायला देतो, हे देवाचं उक्ती आहे. आणि चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन हे तुकाराम महाराजांचं वचन आहे, की मी देवाला चित्ताचं आसन देतो. अशा चित्ताच्या आसनालाही देव व्यापून राहतो. म्हणजे त्या चित्ताने आता देवाचं चिंतन करावंच लागत नाही, देवच आला त्या चित्तात, चित्ती देवच आला. आता आता चिंतन न करता होतंय, आता तरी न करता पांडवा भजन झाले, असं होतंय. अशी आसने व्यापी देवराया निर्मळते काया अधिष्ठान तयाची. म्हणजे काय, एक पहिल्यांदा देव कुठं येतो, बैसली ठाया. एका प्रश्नाचं उत्तर बरं, आपल्याकडचं एक पहिल्यांदा की मनची निश्चळ करूनी करुणा भाकावी. मन निश्चळ करावं, व्याकुळ होऊन आपला अपराधी दीन बनून करुणा भाकावी आणि त्याची येण्याची वाट पाहावी, तो मग येतो. मग त्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, येतो कुठं येतो देव, तर हा भक्त जिथे बसला असेल तिथे येतो आणि येऊन त्याचं सगळी आसनं व्यापतो, आता वर्णन केल्याप्रमाणे. त्याचं कारण भक्तानं आपलं चित्त शुद्ध करून ते चित्त ज्या शरीरात आहे ती काया म्हणजे स्थूल सूक्ष्म, कारण सगळं शरीर पवित्र बनवलेलं आहे आणि देव पवित्र असल्यामुळे त्याला पवित्र जागा आवडते, म्हणून तो भक्ताकडे येतो. आसने व्यापी देवर आहे म्हणजे येतो आणि बसतो. येतो काय, बसतो कुठे, तर आसने व्यापी. 2 प्रश्नांचे उत्तर. तिसरा प्रश्न आहे की देव काय पाहतो, देव काय पाहतो, हे 2 वेळा आले. तर कल्पनेचा साक्षी, बरं का, कल्पनेचा साक्षी, कल्पनेचा साक्षी तरी
आपली जी आपल्या अंतःकरणात जी कल्पना आहे, देवाबद्दल आपण ज्या कल्पना करतो, प्रत्यक्ष देव जोपर्यंत भेटला नाही तोपर्यंत देवाबद्दल कल्पना केली जाते. पण त्या कल्पनेला आधार आपल्या पूर्वीच्या देवाबद्दलच्या चिंतनाचा संस्कार एक असतो आणि वेदशास्त्र पुराणांनी किंवा संतांच्या वचनातून आपण देवाचे जे स्वरूप किंवा स्वभाव ऐकलेला असतो, ह्या दोन्हीचा आधार घेऊन आपण कल्पना करतो. एक परमार्थाची आणि व्यवहारातल्या कल्पना आपल्या जशा चालल्यात तशा चालल्यात, संस्काराप्रमाणे, सवयीप्रमाणे, गुणाप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे आपल्या चाललेल्या आहेत. या कल्पनेच्या साक्षी येतो, कल्पनेचा साक्षी हो काय कल्पनेचा साक्षी लक्षी हां हां तरी ते कल्पनेचा साक्षी तरी ते लक्षी म्हणजे तो लक्ष देऊन पाहतो किंवा निरीक्षण करतो. निरीक्षण करतो. काय निरीक्षण करतो? तर तो निरीक्षण याचं करतो की याचं अंतःकरण किती शुद्ध झालं आहे, याला माझ्याबद्दल काय काय वाटतंय, याला याचं माझ्यावर प्रेम किती टक्के जडलेलं आहे, असं त्या ठिकाणी तो पाहतो. उदार ते लक्षिक असंच काहीतरी मला आठवेना ते, बघा तुम्हाला सापडलं. तेव्हा तो त्या ठिकाणी लक्ष देऊन निरीक्षण करतो आणि निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याला जर असं कळलं की याचं अंतःकरण पूर्ण शुद्ध झालं आहे, याची माझ्यावर पूर्ण निष्ठा बनलेली आहे आणि याचं पूर्ण प्रेम आता माझ्यावर आहे, याचं प्रेम आता याचं बायकोवर राहिलं नाही, मुलावर राहिलं नाही, घरादारावर राहिलं नाही, खाण्यापिण्यावर राहिलं नाही, शरीरावर राहिलं नाही, याला जगणं मरणंसुद्धा आता गौण बनलं आहे, याला फक्त आता मी आणि मी पाहिजे अशी गोष्ट आहे. असं त्याला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला तो आपल्याकडे प्रत्यक्ष येऊन आवडीने भक्षी कोरडे धान्य मटमटा, हां अशी गोष्ट आहे. कल्पनेचा साक्षी, उदारते लक्षी, आवडीने भक्षी, कोरडे धान्य मटमटा. तर परमात्मा येतो बैसल या ठाया, त्याच्यानंतर आसनं व्यापतो आणि त्या ठिकाणी लक्ष देऊन निरीक्षण करून आपल्याकडे त्या ठिकाणी पाहतो की काय याला पाहिजे, आता याचं किती झालं आहे, याला काय झालं, याचं प्रेम जडलं आहे का? हो जडलं. तुकाराम महाराजांच्या बरोबर देव ज्यावेळेला त्या भंडाऱ्यावर जेवले ना, त्यावेळेला आकाशमंडळात देवांची दाटी झाली होती, पुष्पवृष्टी करीत होते आणि आकाशमंडळात म्हणत होते की आम्ही स्वर्गातले अधिष्ठाते असून आम्हाला हे भाग्य नाही प्राप्त झालं की आवलीबाई वाढती आणि तुकाराम महाराजांच्या बरोबर देव जेवतात. तुकाराम म्हणे, जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, असं म्हटलं आहे. म्हणून अशी गोष्ट आहे. आणि तुकाराम महाराजांना आवडीने भक्षी कोरडे धान्य मटमटा हे म्हणताना सुदामदेवांची आठवण झाली असेल, सुदामदेवाची. मग निस्सीम भाव उल्हासे ज्ञानेश्वरी वाचा आपण. आणि शेवटी म्हणतात की पै भक्ती एकी जाणी, त्याचं सानेच थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते, भलत्या भावाचे आम्ही पाहुणे आहेत. म्हणून सुदामदेवाचे पोहे कोरडेच त्या ठिकाणी भगवंतांनी खाल्ले. पोहे सुदामदेवाची फके मारी कोरडेची, आणि कोरडे धान्य मटमटा आवडीने भक्षी, इथं वर्णन आहे. तर कोरडं आहे का ओलं आहे, पक्व आहे का कच्चं आहे, ग्राह्य आहे का अग्राह्य आहे, काही भगवान पाहत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, सगळा श्लोक वाचा आपण, त्याच्यावरची टीका वाचा माऊलींची. तेव्हा अशा प्रकारचं कोरडे धान्य मटमटा भक्षी. म्हणजे आत्तापर्यंत किती उत्तरं झाले? देव येतो कुठे, देव बसतो कसा, देव पाहतो काय आणि देव खातो काय, 4 उत्तरं झाले. 4 उत्तरं अशा प्रकारे झाले. आवडीने भक्षी, कोरडे धान्य मटमटा. अजून एक त्याचं लक्षण आहे, अजून एक लक्षण अशा प्रकारचं आहे. तर घेणे तरी भाव, हां
तर देव घेतो काय? देव घेतो काय? देव देव देतो काय? हे राहिलं. तर घेणे तरी भाव, हा लक्षी दासाचा उपाव. हां, देव घेतो काय, देव करतो काय आणि देव देतो काय, 3 प्रश्न राहिले. तर पहिल्यांदा घेणे तरी भाव. देव काय घेतो? पत्र घेतो, पुष्प घेतो, फळ घेतो, तोय घेतो. थोडं पाणी त्याला दिलं तरी वैकुंठापासून मोठी मंदिरं यांनी बांधून दिलीत असं मानून तो घेतो. फूल घेतो, फूल घेतो तर देठ न फेडीचा सेवी आदरेशी, खाऊनच टाकतो. फूल पण खातो, फळ पण खातो, पान पण खातो. भाजीचं पान द्रौपदीने दिलं. आणि रंतीदेवाचं पाणी पण घेतो. वस्तू घेतो, पण वस्तू घेणं हे वर दिसण्यापुरतं आहे नुसतं. त्या वस्तूत असलेला भाव स्वीकार करतो, अशी गोष्ट आहे. तुम्ही बघा, सत्यभामेनं दान केलं आणि नारदांनी सांगून जेव्हा सोन्या मोत्याच्या अलंकारांनी त्याची तुला केली, तेव्हा किती हजारो मण सोनं त्याला तोलू शकलं नाही. पण याचं रुक्मिणीने घातलेलं एक तुळशीच्या पानानं ते पारडं खाली गेलं आणि भगवंताचं पारडं वर आलं. हे काय? तुळशीच्या पानाचं वजन किती असतं आणि सोन्याचं वजन किती असतं? सोन्याचं वजन खूप असतं, तुळशी दळ हलकं असतं. तर तुळशी दळाच्या वजनामुळं ते खाली आलं नाही. ते तुळशी दळ वाहताना ज्या हाताचा स्पर्श झाला होता, तो हात ज्या रुक्मिणी मातेचा होता, त्या रुक्मिणीच्या मातेच्या हृदयात भगवंताबद्दलचा जो भाव होता, त्या भावाचं वजन त्या तुळशी दलावर आलं होतं. लक्षात घ्या, त्या रुक्मिणीच्या अंतःकरणातल्या भगवंताच्या बद्दलच्या समर्पित आणि दिव्यत्वाच्या भावाचं वजन त्या तुळशीवर आलं. आणि त्या वजनाच्या पुढे हे सगळं सोनं विणं हलकं ठरवून टाकलं. सोनं तर या क्षेत्रात काही महत्त्वाचं नाही, पण मी त्यांना तोलीन आणि मी त्यांना परत आणीन. माझ्या माहेरचं धन माझ्याजवळ आहे, सोनं खूप आहे. हा जो अभिमानाचा भाव सत्यभामेच्या मनात होता, तर एकीकडे तोलणं जे होतं ते श्रीकृष्णांचं सोन्याचं तोलणं नव्हतं, तर भामेच्या अभिमानी भावनेचं आणि रुक्मिणीच्या समर्पित भावनेचं तोलणं होतं. ती अभिमानाची भावना हलकी झाली आणि समर्पित भावना जड झाली, अशा प्रकारचा आहे. म्हणून भगवान स्वीकार कशाचा करतो? घेणे तरी भाव. भावाचा भुकेला, तुका थोर भावाचा भुकेला हाची दुष्काळ, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार, असं म्हटलं. म्हणून घेणे तरी भाव. तर आपल्याकडून काय घ्यायला येतो? तो आपण बसलेल्या ठिकाणी येतो, आसन व्यापतो, आपल्याकडे पाहतो, आपल्याकडे खातो आणि त्या खाण्यापिण्यातून तो काय घेतो? तर भाव घेतो. अजून काय? अजून लक्षी दासाचा उपाव. बरं का? तर लक्षी शब्द 2 ठिकाणी आला आहे. पहिल्यांदा जे लक्षी आलं तरी उदारते लक्षी, होय की नाही? कल्पनेच्या साक्षी उदारते लक्षी, की याचं प्रेम माझ्यावर किती झालं आहे, याचे दोष किती घातवले त्याने, याला पश्चाताप खरंच झाला आहे काय, 100% झाला आहे काय, याला आता माझा विश्वास बनला आहे काय, याचं चित्त किती टक्के माझ्याकडे हे तर बघतो. आणि ते जर पूर्ण आलं असेल तोपर्यंत आपण करीत राहावं लागतं. किती करेल, जन्म गेला जाऊ दे, पुढचा येईल त्याच्याकरता मनुष्यजन्म, पण करीत राहावं लागतं. आणि जेव्हा पूर्ण झालं तर पूर्ण झालं का नाही हे तो लक्षी, म्हणजे साक्षी राहून निरीक्षण करतो ते. आणि आता इथे लक्षी परत शब्द आहे, बरं का? घेणे तरी भाव, लक्षी दासाचा उपाव. तर आता त्याच्याकडं पाहत नाही, आता त्याची योग्यता ही आहे. मग याचा उद्धार करण्याकरता याचं काय काय करावं लागेल मला, याचा विचार करतो. याचं लक्षण की याला किती टक्के हे आहे, याला अभिमान किती राहिला आहे. मग अभिमान राहिला असेल एखादा प्रसंग घडून तो अहंकार त्याचा गेला पाहिजे. अर्जुनाचा अहंकार, बळरामदादाचा अहंकार असं घालवलं ना भगवंतानं. तर याचा अहंकार किती राहिला आहे, याचा प्रतिबंध किती राहिला आहे, माया किती राहिली, याचं प्रारब्ध किती राहिलं आहे, याच्याकरता हा माझ्याकडे लवकर येईल, याच्याकरता मी काय काय केलं पाहिजे याला, अशा प्रकारचं लक्षी दासाचा उपाय.
म्हणजे हा दास्यत्व करतोय उद्धाराकरता, माझ्या कृपेकरता. माझी कृपा होऊन याचा उद्धार करण्याकरता याच्या जीवनातले प्रतिबंध किती आहेत आणि ते मला कोणत्या कोणत्या यांनी दूर करायचे आहेत, हे लक्षी म्हणजे याचा विचार करतो. म्हणजे भगवान करतो काय तर त्याचा विचार करतो, घेतो काय भाव घेतो, विचार हा करतो आणि देतो काय. शेवटी तुकाराम महाराज म्हणलं, तुका म्हणे जीव जीवी मिळविल अनंत. तो अनंत आहे, त्याला अंत नाही कोणता, कारुण्याला नाही, सामर्थ्याला नाही, व्याप्तीला नाही, कशालाच नाही. तर असा अनंत ज्या वेळेला त्याचा उपाय त्याला लक्षात येतो त्यावेळेला त्याचं जीवत्व, त्याची काय वासना काय वासना मिळवून आपण पा मिळवी असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. तर त्या भक्ताची वासना भगवंतावर असते तर त्या सगळ्याचं हाच अहंकाराचे रज झाडून शुद्ध वासना निवडून आपण पा मिळवी, जीवी जीव मिळवी अनंत असं म्हटलं. तर दासाचा जो जीव आहे तो त्याच्या शरीरातून आपल्या जीवाशी म्हणजे आपल्या स्वरूपाशी तो त्या ठिकाणी मिळवून देतो. तर भगवान देतो काय तर आपलं स्वरूप देतो, घेतो काय जीव घेतो बरं का, करतो काय दासाचा उपाय करतो, त्याच्यानंतर बघतो काय त्याचं पाप पुण्य आणि त्याचे प्रतिबंध, त्या ठिकाणी त्याचं किती प्रेम आहे हे बघतो, खातो काय कोरडं धान्य खातो, बसतो कुठं आसनं व्यापून, येतो कुठं बैसल्या ठाया. ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं त्या ठिकाणी दिले. यावरून आपल्याला देवाचा स्वभाव तुकाराम महाराजांनी आपल्यापुढे 7 पैलूंनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. या स्वभावाचं देवाचे चिंतन करावं आणि त्या दृष्टीने आपल्याला एकच जबाबदारी काय, मनाची निश्चळ करुणी करुणा भाकावी, बस दुसरं काही करायची गरज नाही. एवढं आपण जीवनात करीत राहावं. ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला 7 प्रकाराने देव आपल्याला अशा पद्धतीनं भेटत असतो. तर देव भेटणं हे मनुष्य जीवनातलं सर्वोच्च ध्येय आहे. ते प्रत्येकानं मिळवावं आणि ते मिळवण्याकरता हे त्यानं करावं. एवढा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करून झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी हे करून आपण इथेच त्या
आहे.